नमस्कार. मी राजू नामदेव निर्भवने, पोलीस डायरी न्यूज संपादक. चला जाणून घेऊया देशाची मोठी खबर. अभिजित दिपके यांना मारहाण, थोबाडीत मारण्यात आली याविषयी आपण जाणून घेऊया. नुकतीच उदयास आलेली काँग्रेस जनता पार्टी याचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष हे राजस्थानच्या जयपूर येथे आंदोलनास गेले असता त्या ठिकाणी आंदोलकांनी त्यांचा सत्कार केला व खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली. त्या क्षणी त्याच टायमाला एक अज्ञात व्यक्तीने त्यांच्या थोबाडीत मारली. थोबाडीत मारल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या आंदोलकांनी त्या अनोळखी व्यक्तीला मारहाण केली. पोलिसांनी त्या आंदोलकाला ताब्यात घेतले. तर आपण असं म्हणायचं आहे का हे जे आंदोलन चालू आहे अभिजित दिपकेंचं, आत्ता सुद्यात आलेली काँग्रेस जनता पार्टी ही हिचं एवढं भेव ह्या इथल्या दिल्लीतल्या बसलेल्या सत्ताधिकाऱ्याला का वाटत आहे? आणि अभिजित दिपके हा इतका जड झाला का यांना? हे जे आंदोलक आहे, हे जे विद्यार्थी आहे, हे सततच्या यांना या पेपर फुटीमुळे यांची परीक्षा फेल होते व यांचं नुकसान होतं आणि काही विद्यार्थी ह्या नुकसानीमुळे आपला जीव गमावतात, आत्महत्या करतात. याचे जिम्मेदार कोण? आज अभिजित दिपके व काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलकांनी व कार्यकर्त्यांनी दिल्ली येथे, पुणे येथे व आता राजस्थानच्या राजधानी जयपूर येथे जे आंदोलन केलं, ह्या आंदोलनामध्ये एकच मागणी त्यांनी केली की जी पेपर फुटी झालेली नीटची त्या लोकांना जे गैर कायद्याचे झालेले आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर चौकशी बसवण्यात यावा आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा. तर राजीनामा घेण्यासाठी हे जे संसदमध्ये बसलेले जे BJPचे सरकार आहे त्यांना दिक्कत काय आहे? ज्याचा अर्थ असा आहे का भारतातील तरुणांपेक्षा यांचा मंत्री प्यारा आहे, हेच याच्यातून निष्पन्न होतं, दिसून येतं. त्याच माध्यमातून ह्या ठिकाणी आम आदमी पार्टीच्या जे नेते हे मनीष सिसोदिया यांनी सांगितले का जो मनोज सिसोदिया म्हणतात का आम आदमी पार्टीचे मनोज सिसोदिया म्हणतात का एका घाबरलेल्या राजाची फौज हे असेच हल्ला करू शकतो, असेच गुंडांची फौज पाठवून हल्ला करू शकतो आणि या हल्ल्यापायी पेपर फुटी जी झालेली आहे याच्यामध्ये लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. तर याचा जिम्मेदार कोण? तर काही विचारवंतांनी असे विचार मांडलेत का हा जो थोबाडीत मारण्याचा जो कट आहे हा पूर्वनियोजित असावा का? याच्या मागील गौडबंगाल काय आहे? लोकांना काही गोष्टीचं यामध्ये आठवणही झाली का जसे की सच्चाईसाठी आवाज उचलणारे असलेले या ठिकाणी सच्चाईचा आवाज उचलण्यासाठी या ठिकाणी महात्मा गांधी जे आंदोलनकर्ते होते तेही आंदोलनकर्ते होते मोठ्या प्रमाणात. त्यांनी मोठे आंदोलन केले देशासाठी. त्यांचीही हत्या असंच गोडसेंनी केली होती आणि त्यानंतरही अनेक काही लोकांची जे आंदोलक आहे, जे विचारवंत आहे, त्यांची हत्या अशीच घडून आणली. जशा आपण बघतो गौरी लंकेश, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, डॉक्टर M कलबुर्गी यांची हत्या महात्मा गांधीसारखी झालेली आहे. आणि आता दिपके यांच्यावर जो हल्ला भ्याड झालेला आहे, जी मारहाण झालेली आहे, ह्या मारहाण मागे नेमकं कट कारस्थान कोणाचे असू शकते हे पोलिसांनी पुराव्यानिशी आता सादर करावा आणि शोध लावावा का याच्या मागे कोण असेल, का हे पूर्वनियोजित असेल का त्याच्या मागे काय आहे हे आता लोकांना जाणून घ्यायचे. या पेपर फुटीमुळे ज्या 5 ते 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यांचं या शिक्षण मंत्र्यांनी सांत्वनही केलं नाही व त्यांच्या घरच्यांची माफी मागितली नाही.
तर का हा गर्व म्हणावा की BJPची सत्ता आहे तर आमचं कोणी वाकडं करणार नाही असं म्हणता येईल का? प्रश्न लोकांना पडलेला आहे. तर या ठिकाणी आपण काँग्रेसने जे केले आजपर्यंत त्यांना सत्ता नीट चालवता नाही आली, त्या बदल्यात आपण BJP सरकार बसवलं, त्यांना सत्तेचा सहभागी करून आणि त्यांना सत्ता दिली त्यांच्या हातात. त्यांनी तर त्यांच्यापेक्षा मोठा घोळ करणं लावलेलं आहे. आज 10-12 वर्षापासून पेट्रोल वाढ, गॅस वाढ, धान्य वाढ, अनेक ठिकाणी वाढ, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये ऑनलाईनच्या ठिकाणी लाईन लावणं आणि तर या पेपर फुटीचं आंदोलन आपल्याला भारतभर आता बघायला मिळतंय. अजूनही आंदोलन उग्र होत चाललेलं आहे आणि आपण बघतो का नाही शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानचा हे मोदी सरकार राजीनामा घेत? काय कारण असावं यामागं? विद्यार्थ्यांपेक्षा जनतेपेक्षा एक मंत्र्यांना प्यारा आहे का जनता प्यारी आहे? मतदान वोटिंग हे जनतेचं घेतात आणि सांभाळ मंत्र्यांचा करतात. हे कशासाठी? याचा मोठा खुलासा या संसद भवनातून जनतेला मिळावा, मोदींनी करावा. नेमकं काय लावलंय असं लोकांची प्रतिक्रिया रोज ना रोज या ठिकाणी उमटते. तर अभिजित दीपकर जो हल्ला झाला त्यांच्या थोबाडीत मारली, तर त्यांनी त्याविषयी प्रतिक्रिया दिलेली आहे का आंदोलनकर्त्याने शांततेत आंदोलन करावं आणि याच्याही पुढील आंदोलन आम्ही शांततेतच करू. आणि शांततेत करत असताना आता 20 जून तारीख जी आहे त्या दिवशी सर्व आंदोलनकर्त्यांनी आवर्जून दिल्लीला उपस्थित राहावे असं मोठं आव्हान दीपकेंनी केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी येऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही दिल्लीतून हलणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली आणि घेतली. तर त्यामध्ये न्यूजवाल्यांना त्यांनी मुलाखत दिली. आता आम्हाला सकाळ, पुढारी, BBC, साम या न्यूजच्या माध्यमातून आम्हाला कळालं आणि त्यावर आम्ही आमची भूमिका ही मांडलेली आहे. ज्या ठिकाणी अभिजित दीपकेला थोबाडीत मारलं त्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला आणि त्या गोंधळामध्ये काही चोरट्यांनी त्याचा गैरफायदा घेत आंदोलकांचे मोबाईल चोरले, पाकिट चोरले. तिथं झटापटी झाले, अनेक लोकांमध्ये बाचाबाची झाली, धक्काबुक्की झाली आणि काही चोरट्यांना त्या ठिकाणच्या पोलिसांनी ताब्यातही घेतले. आता बघूया ताब्यात घेतल्यानंतर काय सुगावा लागतो, काय पुरावा मिळतो आणि हे सगळं चोरटे, थोबाडीत मारणारे हे पूर्वनियोजित कार्यक्रम होता किंवा नव्हता हे लवकरच उघडकीस येईल आणि आपल्याला कळल यांची भूमिका काय आहे नेमकी. हे काही थांबणारं काम नाही आहे. पण आता बघूया 20 जूनच्या तारखेकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले. आता आपण पाहू.